अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाटल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता. अजून कदाचित 5-6 सीटा आल्या असत्या तर बहुमत झालं असतं. एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. कोल्हापूरकर भारी पडले असं नाही म्हणेन, मी भारी पडण्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे. तर आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्तेचा पल्ला गाठू, परंतु उलट्या बाजूला महायुतीची प्रचंड ताकद, मग सत्तेचा गैरवापर असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, परंतु एकाएकी आम्ही चांगली लढत कोल्हापूरमध्ये दिली. कोल्हापूरकरांनी 3,29,000 काल मतदान झाले. आमच्याकडे आता एक्झॅक्ट आकडेवारी माझ्याकडे येईल, परंतु किमान 1.5 लाखाच्या पुढे मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो, एक उमेदवार आमचा 16 मतांनी पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडा सुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या राजकारणामध्ये कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटा आल्या असत्या तर बहुमत झालं असतं. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं नाही म्हणेन, मी भारी पडण्यापेक्षा कोल्हापूरकरांची ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. नाही, त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आले, शिंदे सेनेच्या 15-16 आलेत आणि एनसीपीच्या 4 आले. तुम्ही एकटा लढायचं, तुम्हाला कळालं असतं ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो आणि यात फरक आहे. त्यामुळे आमचं जे यश आलेलं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉल मध्ये बहुमत हे महत्वाचं असतं, परंतु 35 जागांवर पोचणं एकट्यानं हे कोल्हापूरकरांच्या आशीर्वादामुळे मला शक्य झालं. अक्षय जरग आमचा एक विषय थोडा आम्हाला त्रासाचा झाला, किंवा त्या 2 वॉर्डामध्ये काही लोकांना आम्ही समजूत काढू शकलो नाही, तो एक विषय आमच्या दृष्टीने या ठिकाणी झाला. आणि क्रॉस वोटिंग हा एक थोडा मेजर इफेक्ट आमच्या काही, आता आमचे जे पराभूत झालेले आहेत वॉर्ड, तिथं बघितलं तर क्रॉस वोटिंगचा फटका हा साधारणपणे बसलेला आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी थोडं प्रत्येक उमेदवाराला स्वतःची खात्री वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसलाय. अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता. त्यांची पडलेली मताचा विचार केला, मी आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे पुढच्या राजकारणामध्ये. ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल. जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल. परंतु आकडेवारी त्यांच्यावर परिणाम झाला, पक्षांच्यामुळे झाला, हे आता आकडेवारी आल्यावर कळेल. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.